मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण मकर कुंडले तळपती द्रवणी
गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे महाराजांचा आवाज जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप
परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा परकुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम राम हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम योग्याची संपदा त्यागाने शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्यागाने शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान उभय लोक कीर्ती सोहळा मान उभय लोक कीर्ती सोहळा मान येरावरी जायाचे ओसने येरावरी जायाचे उसने येरावरी जायाचे ओसने येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसे भाग्यस्थळी देणे झाडावे भाग्यस्थळी देणे झाडावे केलिया फावला ठाईचा तोला हो केलिया फावला खाईचा तोला हो केलिया फावला ठाईचा तोला हो केलिया फावला खाईचा ओला कृष्णेचा तो काहो काहवितो कृष्णेचा हो कृष्णेचा येरावरी जायाचे ओसने येरावरी जायाचे उसने येरावरी जायाचे ओसने येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसे भाग्यस्थळी जाणावे भाग्यस्थळी जाणावे तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे कामने लाभ कर्तव्या नावे तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे कामने लाभ कर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल शिवपद जीवे भोगी जेल शिवपद जीवे भोगी जेल येरावरी जायाचे उसने येरावरी जायाचे उसने येरावरी जायाचे उसने येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी हरी देणे जाणावे विठोबा माय जय विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय वा 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 ताली ताली विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय जय 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 विठोबा रघुमाय हा विठोबा रघुमाय तुमचे नियम
संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती पदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती कमी करा आवाज योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान येर येरा वरे जायाचे पोसणे येर येरा वरे जायाचे पोसणे कीर्ती सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान हिर हिरावरी जयाचे भूषण हिर हिरावरी जयाचे भूषण भाग्यस्थळी झाड थोडा विको कमी करा माझा आवाज गोड वाटला पाहिजे आवाज पण कमी करा झाडा
योग्याची संपदा त्यागानी शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान एरा एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी केलिया फावला ठाईचा तोला हो तृष्णेचा तो का हवितो एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम सरे चरण संताची या दुसरे दुसरे चरण त्यांच्या
तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा वेरू यावरी नकरावा वेरू यावरी नकरावा वेरू आहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा वेरू यावरी नकरावा वेरू अवेरू योग्याची संपदा त्यागाने शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान एर एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडावेसी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय योगी महापुरुषाच्या जीवनातील अर्थात भगवत भक्ताच्या जीवनातील अलौकिक आध्यात्मिक संपत्तीचं वर्णन करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण पुणे प्रांतातून पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेच्या पूर्ण विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपवित्र पुण्यसलीला अमृत स्वरूपा पवना मातेच्या पवित्र तटाकावरती भगवान योगीराज श्री दत्तात्रय महाराजांच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या जयंतीचं औचित्य आणि संपूर्ण विश्वाला जगाला समतेचा शांतीचा तत्वज्ञानाचा
संदेश प्रदान करणाऱ्या श्रीमद भगवद गीता या ग्रंथाच्या जयंतीचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या महोत्सवाचे आपणा सर्वांचे निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय स्वामीजी यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी प्रेमानंद महाराज, बरोबर आहे, यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने हा महोत्सव इथे संपन्न होतोय. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातले अत्यंत दर्जेदार असे लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आदरणीय रवी महाराज, आदरणीय उद्धवजी महाराज. खरं म्हणजे हे इतके दर्जेदार लोक आहेत, एवढे दर्जेदार असून सुद्धा 2.5 मिनिटामध्ये चाल म्हणणारे हे महाराष्ट्रातले पहिले लोक असतील. हे विशेष. खरं म्हणजे कीर्तन हे मुख्य अंग आहे, गायक आणि वादक हे कीर्तनाचं उपअंग आहे, याची त्यांना पुरेपूर जाण आहे. यापेक्षा अधिक याचा विस्तार मी करत नाही. आज खंत म्हणावी लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल की उपांग मुख्य अंग बनलंय. ही खंत आहे, हे दुर्दैव आहे. पण हे जाणकार लोक असल्यामुळं, दर्दी लोक असल्यामुळे त्यांनी अत्यंत कमी वेळ त्यांच्यासाठी घेतला आणि अधिक वेळ माझ्यासाठी दिलेला आहे. खरं म्हणजे असा अधिक वेळ अभ्यासू कीर्तनकारासाठी दिला पाहिजे. हो, हे सगळी अडचण आहे. ज्या माणसाकडे अभ्यास नाही त्या माणसाला इतका वेळ देऊन का उपयोग आहे. आता मला कशा तरी 9 वाजवाव्या लागणार आहेत. असे हे दर्जेदार गुणी लोक इथं उभे आहेत. मृदंगाच्या क्षेत्रातले दर्जेदार मृदंगाचार्य, स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथे उपस्थित आहेत. या दोन्हीही मृदंगाचार्यांच्या चरणी मी वंदन करतो. या गुणीजनांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि विशेषतः सद्गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील, बरोबर आहे, हे सर्व बाल विद्यार्थी वृंद, बाल गोपाल मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदामध्ये कीर्तनाकरिता सहभागी झालेले आहेत. हरिपाठापासूनच त्यांचा उत्साह शिगेला पोचलेला होता आणि तेव्हापासून मी त्यांना पाहतोय. ही उभी राहिलेली जी लहान लहान मुलं आहेत, या मुलांना जन्म देणाऱ्या आई वडिलांना आणि या मुलांना इथं उभं राहून साधना करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं या लेकरांकडे बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा मनामध्ये असं यावं, आपलं बी याच्यात असावं, आपलंही याच्यामध्ये असलं पाहिजे. असं आपलं इंग्रजी शाळेत असावं असं जसं वाटतं तुम्हाला, तसं आपलं याच्यात सुद्धा असलं पाहिजे. अशी ही सद्भावना आपल्या अंतःकरणामध्ये या निमित्ताने निर्माण व्हावी. या सर्व टाळकऱ्यांना
आणि विशेषतः माझ्या समोर येऊन बसलेले वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावरती आपल्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या, या माता भगिनींच्या, या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. अत्यंत दर्जेदार असे पेटी मास्तर, त्यांनाही हृदयापासून वंदन करतो. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, परमपूज्य, परमश्रद्धेय, निष्काम कर्मयोगी, सतत कर्म करत राहणं, सतत सेवा करत राहणं, सेवा हाच आपल्या जीवनाचा धर्म समजून, सेवा हाच आपल्या जीवनाचा प्राण समजून, सेवा हेच आपल्या जीवनाचं ध्येय समजून, सेवेसाठीच सतत रत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पूजनीय स्वामीजी यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. 64 वर्षापर्यंत स्वामीजींचं वय पोचलेलं आहे. राहिलेली 11 वर्ष आपल्यासाठी म्हणतोय मी, लवकरात लवकर व्हावी आणि स्वामीजींचा अमृत महोत्सव करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभावं. त्यांना परमात्म्याने उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य प्रदान करावं आणि अशा एका विभूतिमत्वाचे उपकार समाजावरती आहेत. त्यांच्यावर प्रेम म्हणून आपण सर्वजण इथे आलेला आहात. आज सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा योगी महापुरुषाच्या जीवनातील आध्यात्मिक संपत्तीचं वर्णन करतात. लक्ष द्या, मनुष्याच्या जीवनामध्ये संपत्ती ही अत्यंत महत्वाची आहे. पुष्कळ त्याचा विचार आहे, अधिक विस्तार करणार नाही, अभंगाचं चिंतन करायचंय. संपत्ती जीवनात अत्यंत महत्वाची असते. संपत्ती जर जवळ असेल तर इतर सगळेच गुण त्याला चिटकले जातात. हा व्यवहार आहे. पण लक्षात ठेवा, संपत्ती मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती असावी याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. ऐका, मुद्दाम म्हणून हा अभंग घेतलाय याचं एक सोपं सरळ एक कारण आहे. इथं सगळी अनेक पदार्थ एकत्र गोळा केले जातात, त्याला संपत्ती म्हणतात. 16व्या अध्यायामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, जेथ एक एका ते पोखी ऐसे पदार्थ अनेगी संपादिजती लोकी ते संपत्ती म्हणजे. ज्ञानोबारायची भाषा आहे. एकमेकाला पूरक असलेले अनेक पदार्थ एकत्र गोळा करणं याचं नाव काय आहे? संपत्ती. आणि म्हणून जरा शांतपणे लक्ष द्या, ही व्याख्या भौतिक क्षेत्रात, संसाराच्या क्षेत्रात कुठंच बसत नाही. संसाराच्या क्षेत्रात जी संपत्ती आपण मिळवलेली असते, गोळा केलेली असते, ऐका, ती एकमेकाला पूरक नसते, तर ती एकमेकाला घातक असते. हे लक्षात ठेवा. परमार्थातली जी संपत्ती आहे ती संपत्ती मात्र एकमेकाला काय होत असते? पूरक असते. लक्ष द्या, संपत्तीचे प्रकार 2 आहेत. एक लौकिक संपत्ती, दुसरी अलौकिक संपत्ती. एक भौतिक संपत्ती, दुसरी आध्यात्मिक संपत्ती. अजून प्रकार करतो, एक सांसारिक संपत्ती आणि दुसरी पारमार्थिक संपत्ती. लक्ष द्या, जी लौकिक आहे, भौतिक आहे, सांसारिक संपत्ती आहे, त्या संपत्तीमध्ये दोष आहेत. काय काय दोष आहेत? पहिला दोष आहे, ती संपत्ती नष्ट होत जाते. पहिला दोष. दुसरा दोष त्याच्यामध्ये आहे, ती जी संपत्ती आहे, सांसारिक संपत्ती, ही परिणामतः दुःखालाच जन्म देते. पहिली गोष्ट ती नष्ट होत जाते, दुसरी गोष्ट ती
दुःखाला जन्म देते. आणि तिसरी गोष्ट, ती संपत्ती क्षणिक आहे. कशी आहे ती? क्षणिक आहे. तर याच्या उलट अध्यात्मातली जी संपत्ती आहे ती अविनाशी आहे. एक, नित्य नूतन टिकणारी आहे. दोन, आणि ती सुखालाच जन्म देणारी आहे. लक्ष द्या जरा. संसारातली जी संपत्ती आहे तिच्यातला पहिला दोष काय आहे? ती क्षणिक आहे. क्षणिक. ज्या पद्धतीने वारा असतो, वारा, तुम्ही जागेत की? वारा असतो बघा. वारा 2.5 तास एका जाग्यावरचा हालतच नाही. जागेत ना? वारा 2.5 तास एका जागेवरचा हालतच नाही का? अहो, जो एका जाग्यावर स्थिर राहतच नसतो त्याचं नाव वारा आहे. जगद्गुरु तुकोबारायाची भाषा आहे तशी ही जी संपत्ती आहे ना ती वाऱ्यासारखी आहे. वाऱ्या हाती विठ्ठल 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 हे तो संपत्तीचे वारे साकार जाईल. हे तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचुकार जाईल. संपत्तीचे वारे साचुकार जाईल. माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझेची घरे, जेची घरे. हे तो संपत्तीचे वारे साचुकार जाईल. 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 जाईल. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. हे तो, लक्ष द्या, संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. 100% संपेल. कारण हे काय आहे? वारा आहे, वार. अजून भाषा आहे, या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. लक्ष द्या. जशी झाडाची सावली काही काळ असते, काही काळ नसते, संपून जाते, तशी ही जी संपत्ती आहे ना, तुम्ही ज्याला संपत्ती म्हटलंय, तुम्ही जे गोळा करून ठेवलंय, किती आहे काय आहे सगळ्याला माहिती आहे त्याच्याकडं. तर हे आहे, हे साचोकारे जाईल. हे नष्ट होणार आहे, हे राहणार नाही. साचोकारे नक्की जाणार आहे. काय झालं? पांडवांना वनवास आला. बघा कसं असतं, मोठ्या माणसाकडून छोटी जरी चूक झाली तरी ती चूक, तिची शिक्षा भोगावीच लागते. तुम्ही जागेत? ते सोकटे ते ना धर्मराजानं, मोठ्या माणसाकडून छोटी जरी चूक झाली तरी तिची शिक्षा भोगावीच लागते. अजून एक सोपं करतो. लोकाला असं वाटत असतं एवढ्यानं काय होते, लोकांची इच्छा काय असते माणसाची, एवढ्यानं काय होते. हे कुठं लोकाला दिसते, एवढ्यानं काय होते. पण सांगू का, घरात जर गळका नळ असला, त्याच्या खाली जर घागर ठेवलेले असले घडा, तर थेंबा थेंबानं काय होतं, घडा भरतून काय होतं. आणि एक दिवस तो घडा ओलटतो. म्हणून थेंबा थेंबानं पाप करू नका. कदाचित आपल्याला वाटतं एवढ्यानं काय होतंय, तेवढ्यानंच घडा भरतून काय होतं, हे लक्षात ठेवा. मोठ्या माणसाच्या जीवनात सुद्धा छोटी चूक जरी घडली तरी त्याची शिक्षा भोगावीच लागते. पांडवांना वनवास आला, नाराज झाले पांडव, दुःखी झाले. अरे काय उपयोग आहे, आपले आणि कोणाचे संबंध, भगवान कृष्ण कन्हैयाचे संबंध. लोक म्हणतात ना, त्यांचे नामचे खूप जवळचे संबंध, त्यांचे नामचे खूप घरोब्याचे संबंध. आम्ही अर्ध्या रात्रीला जरी फोन केला तरी ते आमचा फोन काय करतात, उचलतात. भगवान कृष्ण
अशी माणसाची अपेक्षा असते, त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध. ऐका, तसं पांडवाचे संबंध कोणाशी? कन्हैयाशी संबंध. आणि म्हणून त्यांना वाटायचं, अरे आमच्या जीवनात एवढा दुःखाचा प्रसंग का? नाराज झाले पांडव, निघाले वनवासाला. भगवान कृष्ण कन्हैयाने ओळखलं आणि भगवान कृष्ण कन्हैयाने काय केलं, आपल्या बोटातली अंगठी काढली आणि ती अंगठी धर्मराजाच्या बोटात घातली आणि धर्माला सांगितलं, धर्मा, जेव्हा जेव्हा तुला अति दुःख होईल, खूप नाराज होशील, अशा वेळेला ही मी दिलेली अंगठी पाहत जा. त्यामुळं दुःख थोडं काय होईल, कमी होईल, हलकं होईल, काय हरकत नाही. दिली अंगठी, घातली बोटामध्ये, निघाले वनवासाला. 4-6 महिने होऊन गेले. एके दिवशी खूप वाईट वाटलं. अरे असा प्रसंग माझ्यावर, माझ्या जीवनावर, पांडवावर, आमच्यावर का यावा? देव आमचा सखा असताना सुद्धा, देव आमचा मित्र असताना सुद्धा असं का घडावं? का वाईट वाटलं. कोणाला? धर्मराजाला वाईट वाटलं. आणि मग त्याच्या ध्यानात आलं, देवानं अंगठी दिली. मग लगेच असा हात वरती केला, भगवान कृष्ण कन्हैयाने दिलेली अंगठी पाहिली आणि मग जरा बरं वाटलं. दुःख जरा कमी झालं, दुःख हलकं झालं. का हलकं झालं? त्याची कारणं 2 आहेत. एकतर ती अंगठी कोणी दिली होती? देवानं. म्हणजे आठवण कोणाची झाली? देवाची आठवण झाली. मग देवाची आठवण केल्यानंतर, देवाचं स्मरण केल्यानंतर दुःख राहील कसं हो? ऐका, दुःख थोडं हलकं झालं. आणि दुसरं एक कारण होतं, ती जी अंगठी होती का, त्या अंगठीवरती 3 शब्द लिहिलेले होते. 3 शब्द लिहिले होते त्या अंगठीवरती. काय लिहिलेलं होतं? हेही दिवस जातील, असं लिहिलेलं होतं. हेही दिवस जातील. धर्माला वाटलं, अरे जातील आज 9 दिवस. आणि काय पाहता, बघता दिवस निघून गेले. 12 वर्षाचा वनवास संपला, 13वं वर्ष अज्ञातवासाचं संपलं. कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं. कौरव हरले, पांडव जिंकले. धर्मराजाचा राज्याभिषेक झाला. राजगादीवर धर्मराज आरूढ झाले. वरती छत्र धरलं गेलं. छत्र वर धरायचं सोपं नसतंय. छत्र वर धरल्यानंतर खूप जबाबदारी असतात. मला बळच मगाशी कोंबलं होतं त्याच्यात. मी पटकन खाली उतरलो. म्हटलं नको रे बाबा, आपली काय लायकी आहे छत्र वर धरायचे सांगा. ऐका, माझी विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे. छत्रच डोक्यावर धरायचं असेल तर प्रेमाचं धरा, एवढी विनंती आहे तुम्हाला. आणि ऐका, मग धर्मराजा राज्यकारभार आणि कसं असतं, मग एकदा गादी मिळाली, एकदा सत्ता मिळाली की मग विसर पडतो सगळ्या गोष्टीचा. आपण विरोधी पक्षात असताना काय काय बोललो हे सगळं विसरून गेले. कोण? धर्मराज. भगवान कृष्ण कन्हैयाला विसरले. आणि मग आपला भक्त आपल्याला विसरला, हे देवाला सहन नाही झालं. भगवान कृष्ण कन्हैया आले, धर्मराजाची भेट घेतली. जय हरी. कसं चाललंय? एकदम चांगलं. काय अडचणी? अजिबात नाही. बरं आहे का सध्या? खूप बरं आहे. अडचण काहीच नाही. खूप लोक सहकार्य करतायत, काही अडचण नाही. गोशाळेला सहकार्य करतायत, मठ झाडायला येतात. सप्ताह झाल्यानंतर सुद्धा रोज 200-300 लोक इथे येऊन काम करतात. चुकलंय का काय माझं? ऐका. आणि मग हो, गायी राखतात. सप्ताह झाल्यानंतर सुद्धा लोक इथं गायीची सेवा करायला येतात. गायींना चारा घेऊन येतात, मंडप झाडायला येतात, मंदिर स्वच्छ करायला येतात, देवाची पूजा करायला येतात. इथं रोज 100 लोक नेमाने येतात. सप्ताह झाल्यानंतर वर्षभर आहेत का ती 100 लोक इथं रोज येणारे? नाही ना? नाही म्हणतात माग. ठीक आहे, येत जा. लक्षात ठेवा, अखंड करा, नेहमी करता या, ते महत्वाचं आहे. धर्मराजाला विचारलं, धर्मा बरं चाललंय. पण पुन्हा विचारलं, अरे धर्मा, अरे माझी काय अंगठी वगैरे कधी काही पाहतोच का नाही? असं म्हटलं की करंट लागला धर्माला. चटकन धर्मानं असा हात वर घेतला आणि अंगठीकडे बघितलं तर त्या अंगठीवर तेच लिहिलेलं होतं. कोणतं? हेही दिवस जातील. हे मी कोणाचं सांगतोय?
तेव्हा का धर्मराजाचं म्हणते. आता मी हे काय धर्मराजाचं सांगायला इथं आलोय वय. हे 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 आपलं आपलं सांगतोय. खूप 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 काही हुशारकी मारायची नाही, खूप फुगायचं नाही, लय रुबाब नाही करायचा. कारण ध्यानात ठेवायचं हेही दिवस जातील. हे दिवस जाणार आहेत लक्षात ठेवा. एकच वाक्य देतो. श्रीमंती आली म्हणून खूप काही उल्हासित होऊ नका. का? हेही दिवस जातील. आणि गरिबी असली म्हणून खूप नाराज होऊ नका. का? हेही दिवस जातील. माझा मुद्दा बोलण्याचा आशय माझा इतकाच आहे की हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे वारा आहे आणि या वाऱ्याच्या नादी लागू नका. हे नष्ट होणार आहे. भौतिक संपत्तीतली पहिली अडचण मी आपल्याला सांगितली. ही जी भौतिक संपत्ती आहे ना, स्थावर जंगम मालमत्ता, ही जाणारी आहे, संपणारी आहे. आणि तिच्यातला दुसरा महत्वाचा दोष सांगतो. तो कोणता आहे? ही जी संपत्ती आहे, ही संपत्ती परिणामतः दुःखालाच जन्म देणारी आहे. सोपं सोपं करतो तसं मला इकडे सांगायचं नाही. इकडं बहीण भावाचं खूप शक्य या भागात नाही, वादच नाही, काय प्रश्नच नाही. ऐका, दुःखाला जन्म देते बा. कशी? सोपं करतो. संपत्ती नसताना, म्हणजे द्रव्य नसताना, म्हणजे धन नसताना, म्हणजे पैसे नसताना, धन नाही म्हणून काय असतं? दुःख असतं. द्रव्य नाही म्हणून दुःख, धन नाही म्हणून दुःख. आता आहे का, आता ते धन कमवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. त्या कष्टानं काय होतं? दुःख. ऐका, धन नाही म्हणून दुःख, ते कमवण्यासाठी दुःख. कमवल्यानंतर कमीच मिळालं म्हणून दुःख, कमीच मिळालं म्हणून दुःख. आता पुढे आहे का, जास्तच मिळालं तर ठेवायचं कुठं? त्याचं काय आहे? दुःख. ठेवायचं कुठं? याचं दुःख. आता पुढे आहे का, त्याच्यातलं काही जर खर्च झालं, काही खर्च झालं तर खर्च झालं म्हणून पुन्हा काय आहे? दुःख. आणि मग सुख कधी आहे? अहो, सुख कधीच नाही की. नसताना नाही म्हणून दुःख, कमवण्यासाठी होणारं कष्ट त्याचं दुःख, मिळालं तर कमीच मिळालं म्हणून दुःख, जास्त मिळालं तर ठेवायचं कुठं म्हणून दुःख, त्यातलं काय खर्च झालं तर खर्च झालं म्हणून. आणि मग सुख कधी आहे? पंचदशीकार गोड सांगतात, अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नासे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. हे लक्षात ठेवा. सर्वथैव ते दुःखच देणार आहे. म्हणून मायबाप दुःखाला जन्म देणारी खरी संपत्ती नसते. नष्ट होणारी जी असते ते खरी संपत्ती नसते. तर ऐका, जीवनातली खरी संपत्ती कोणती आहे? आध्यात्मिक संपत्ती कोणती आहे? साधूच्या, महात्म्याच्या, सत्पुरुषाच्या जीवनातली अलौकिक दिव्य शाश्वत संपत्ती कोणती? त्याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, ओ योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी
योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज योग्याची आध्यात्मिक संपत्ती सांगतात. काय संपत्ती सांगितली? त्याग आणि शांती. आध्यात्मिक संपत्तीचे दोन सद्गुण मी आपल्या पुढे मांडलेत. पहिला आहे, ती संपत्ती कधीही नष्ट होत नाही. नसरे लुटिता मागे बहुता जणी जुनाट हे खाणी उघडिली पुष्कळ आहेत. किंवा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. ते नष्ट होत नाही एक. आणि दुसरी गोष्ट, ते सुखालाच आनंदालाच ती संपत्ती काय करते? जन्म देते. मग कोणती संपत्ती? ऐका व्यवस्थित. संपत्ती कोणती? त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. ऐका, त्याग ही एक संपत्ती आहे आणि शांती ही एक संपत्ती आहे. थोडं लक्ष द्या. त्याग कशाला म्हणायचंय, शांती कशाला म्हणायचंय, याचा विचार थोडा मी नंतर सांगतो. अगोदर हा विचार आपल्याला करायचा आहे, ही संपत्ती कोणाची आहे? योग्याची. मग इथं योग्याची शब्दाचा अर्थ काय? योग्याची म्हणजे नेमकं कोणाची? तर ऐका, इथे योग्याची या शब्दाचा अर्थ अष्टांग योग्याची असा त्याचा अर्थ नाही. हे लक्षात ठेवा. अष्टांग योग्याची. कारण योग म्हटलं रे म्हटलं, योग म्हटलं रे म्हटलं की ते लोकाला तेवढंच ध्यानात येतं. ते रामदेव बाबांचं असतं ना, ते तेवढंच ध्यानात येतं. नाही, लक्षात ठेवा. योग शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत. लक्षात घ्या. योगी कोण? जो योगानं युक्त आहे त्याचं नाव योगी. जो योगानं युक्त त्याचं नाव योगी. जो रोगानं युक्त त्याचं नाव रोगी. जो भोगानं युक्त त्याचं नाव भोगी. जो कामानं युक्त त्याचं नाव कामी. आता ऐका, इथं जो योगानं युक्त आहे त्याचं नाव योगी. मग ऐका, योग कशाला म्हणायचं? तर लक्ष द्या. योग शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत. योग शब्दाचा पहिला अर्थ सांगतो, योग चित्त वृत्ती निरोधा. ऐका, आपल्या चित्तवृत्तीचा निरोध करणं याला योग म्हणतात. बाह्य विषयापासून, विकारापासून, दुर्गुणापासून, अनात्म पदार्थापासून आपली चित्तवृत्ती खेचून घेऊन ती वृत्ती आत्माकार करणं याला योग म्हणतात. एक अर्थ योग शब्दाचा. योग शब्दाचा दुसरा अर्थ आहे, ऐका. योग शब्दाचा अर्थ युजुर योगे म्हणजे जोडणे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वस्तूचं, तत्वाचं, पदार्थाचं, व्यक्तीचं मिलन करणं याला योग म्हणतात. योग. योग शब्दाचा अर्थ काय? युजुर योगे, एकत्र येणे, जोडणे याला योग म्हणतात. नसलंच कळलं तर एकदम सोपं करतो. आता योग कशाला म्हणायचं? आपल्याला हवं असलेलं कष्टाशिवाय मिळालं की त्याला योग म्हणतात. माणूस म्हणतोच ना, काय योगच म्हणजे आपल्याला हवं असलेलं कष्टाशिवाय मिळालं की त्याचं नाव काय? योग. पुष्कळ अर्थ आहेत. आज मला महत्वाचा अर्थ तुमच्या पुढे हा मांडायचा आहे. योग शब्दाचा युजुर योगे, एकत्र येणे, जोडणे याला योग म्हणतात. मग ऐका, कोण एकत्र येणे, कोण जोडणे? तर लक्षात घ्या, जीवात्मा आणि परमात्मा या दोन्हीचं मिलन होणं याला काय म्हणतात? योग म्हणतात. जीव आणि देव या दोन्हीचं एकीकरण होणं
यांचं मिलन होणं याचं नाव काय आहे? योग आहे. जरा लक्ष द्या. ज्या कोणत्या क्रियेच्या द्वारा, ज्या कोणत्या कर्माच्या द्वारा जीवाचं आणि देवाचं मिलन होतं, त्या क्रियेला, त्या कर्माला योग म्हणतात. लक्ष द्या, जरा लक्ष द्या. मग जनाबाईचं गौऱ्या थापणं हा सुद्धा काय आहे? योग आहे. संत सावता महाराजांचं शेत खुरपणं योग आहे. चोखोबा रायांचं ढोर ओढणं हा सुद्धा काय आहे? योग आहे. पुढे बोलू का? जनाबाईचं देवाला शिव्या देणं सुद्धा योग आहे. जरा ऐका. जनाबाईचं देवाला शिव्या देणं जर योग होत असेल, आपल्या भजनाचं काय होईल? जरा अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या कोणत्या क्रियेच्या द्वारा, कर्माच्या द्वारा देवाशी आपण जोडलं जातो, मग ती क्रिया कोणतीही असू द्या, त्याचं नाव काय आहे? योग आहे. योग लक्षात ठेवा. सगळे अभंग तुम्ही बघून घ्या. आणि म्हणून ऐका, संत जनाबाईंचं गौऱ्या थापणं सुद्धा काय होऊ शकतं? योग होऊ शकतं. माझा मुद्दा इतकाच आहे. ज्या कोणत्या क्रियेनं आपण परमात्म्याशी चिटकले जाऊ, भगवंताशी जोडले जाऊ, ती प्रत्येक क्रिया तिचं नाव आहे योग. म्हणून लक्षात ठेवा, योग प्रत्येकालाच करता येतो. देवाशी जोडणं मग भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे, अभ्यास योग आहे. ज्या कोणत्या कामानं, ज्या कोणत्या क्रियेनं, ज्या कोणत्या साधनेमुळं तुम्ही देवाशी जोडले जाल, ती साधना, ती क्रिया हा काय आहे? योगच आहे. म्हणून बघा, श्रीमद भगवद गीतेच्या प्रत्येक अध्यायाला शेवटी भगवान काय संबोधित करतात, काय संबोधन देतात? प्रत्येक अध्यायाला भगवान योग म्हणतात, है ना? प्रत्येक अध्यायाला योग म्हणतात. अर्जुन विषाद योगो प्रथमोध्याय. लक्ष द्या. म्हणजे अर्जुन रावाचं रडणं. विषाद म्हणजे काय? रडणं. पहिल्या अध्यायात अर्जुनराव काय झाले? रडले. हो, रडले. तर ऐका, अर्जुनरावाचं रडणं सुद्धा काय आहे? योग आहे. आमच्या योगात रडणं आहे. नीट ऐका, त्यांचं रडणं योग आहे. पटवून दिले मी तुम्हाला. अर्जुनाने भगवान कृष्ण कन्हैयाला विचारलं, ए कान्हा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये काय करा? उभा करा. सेनयोरो भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन काय करा? उभा करा. तुम्ही जागेत कीर्तन ऐकणारे लोक आहेत, नेहमी करता. मला उत्तर व्यवस्थित द्या. भगवान कृष्ण कन्हैयानं रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला का? खरं म्हणजे ड्रायव्हरचं काय काम असतं? जिथे थांब म्हणेल तिथं गाडी पार्क करायची, थांबवायची, हे काम आहे. पण हा बाबा लय हुशार हो. यानं काय केलं महाराज? दोन्ही सैन्याच्या मध्ये जो रथ नेऊन उभा करायचा का, त्याच्याऐवजी यानं जे रथ नेला ना, तो थेट रथ दुःशासनाच्या समोरच नेऊन उभा केला. झोपले वाटतं तुम्ही. दुःशासनाच्या समोर नेऊन उभा केला का? आणि मग कोणाच्या समोर? जर दुःशासनाच्या समोर अर्जुनाचा रथ कन्हैयानं नेऊन उभा केला असता, गृहीत धरा, काय झालं असतं? काय झालं असतं सांगू का? आज मला कीर्तनच करता आलं नसतं. म्हणजे कसं काय कीर्तन करता आलं नसतं? उत्तर देतो. जर दुःशासनाच्या समोर रवी बाबा रथ नेऊन उभा केला गेला असता, तर त्या दुःशासनाला बघून यानंच द्रौपदीचं वस्त्रहरण केलंय
आणि म्हणून तिथेच धनुष्याला बाण लावला असता आणि त्यात मुंडक छाटलं असतं, तिथेच युद्ध सुरू झालं असतं. अर्जुनराव रडलेच नसते, अर्जुनरावाला मोह निर्माण झालाच नसता. मोहाची निवृत्ती करण्याकरता श्रीमद भगवद्गीता जन्माला आलीच नसती. गीता जन्माला आली नसती तर ज्ञानेश्वरीचा जन्म झालाच नसता. ज्ञानेश्वरी जन्माला आलीच नसती तर काय कीर्तन केलं असतं, काय बोललं असतो. लक्षात ठेवा, देवानं किती काळजी घेतली. आणि मग देवानं तो रथ कोणाच्या समोर नेऊन उभा केला? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच्या महिक्षिता. भीष्माचार्याच्या, द्रोणाचार्याच्या, कृपाचार्यांच्या यांच्या समोर रथ नेऊन काय केला? उभा केला. आणि जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा गांडीवम संस्रते हस्ता त्वक्चैव परिदह्यते. हातातलं धनुष्य निसटलं. अर्जुनरावाच्या अंतकरणात मोह निर्माण झाला. लक्ष द्या, हे भीष्माचार्य, हे द्रोणाचार्य यांना बाण मारायचा, यांना संपवायचं आणि मग यांना बाण मारून यांना मारून राज्य घ्यायचं. अरे मग असलं राज्य घेण्यापेक्षा भीक मागितलेली चांगली. पण ह्या गुरुजनाला मारायचं आणि राज्य मिळवायचं, हे राज्य आम्हाला नको आहे. या विचाराची गरज सध्या आहे. काय कमाल आहे हो. अरे असलं राज्य काय कामाचं आहे? यांना मारून याने, अरे हे भीष्माचार्य यांचे काय उपकार माझ्यावर थोडे आहेत काय? भीष्माचार्य याने काय माझ्यावर उपकार कमी केले का? ऐका ऐका, काय भाषा आहे, भाषा आहे तिथं अर्जुनाची भीष्माचार्याच्या विषयात. अर्जुनराव म्हणतायत यांची असाधारण माझ्यावर काय आहेत? उपकार आहेत. जेतीची या कृपा लाभिजे वरू, तेथेची इच्छी जे व्यभिचारू. तरी मी काय भस्मासुरू? अर्जुन म्हणे, अरे मी काय भस्मासुर आहे का? शक्यच नाही की रे. हे द्रोणाचार्य, बापरे यांचे माझ्यावर किती उपकार आहेत हो. यांनी मला गीतेची संहिता दिली, यांनी मला रामकृष्ण हरीचे मृदंगाचे बोल शिकवले, यांनी मला सुरुवातीच्या 4 चाली यांनी दिल्या मला, यांनी विचार सागर शिकवला. आणि आता त्यांचंच कीर्तन मी सप्त्यातनं कॅन्सल करणं बरं नाही. काय काम? एक लक्षात ठेवा, माझं पुढचं बोलणं आहे. शिष्य कितीही मोठा झाला तरी तो गुरुपेक्षा लहानच असतो. हे शिष्यानं आयुष्यभर ध्यानात ठेवायचं. आणि पुढं ऐका, ज्याने तुम्हाला जे काही शिकवलंय, मार्गदर्शन केलंय, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे उपकार कधीही विसरू नका. हीच आज या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे. पुढं बोलतो, जरी तुम्ही आता मोठे झालेले असला तरी, पण जेव्हा कोणत्याच पायात कोणती चप्पल घालायची याची अक्कल नव्हती तेव्हा त्यांनी शिकवलंय. आणि आता आपण त्यांच्याच विरोधात, हे चांगलं नाही, हे वागणं बरं नव्हं. आणि म्हणून माझी विनंती आहे, अरे हे द्रोणाचार्य, मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. आणि यांना कसं काय मारायचं? नाही, अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि पुढं काय झालं? त्या मोहाची निवृत्ती करण्याकरता अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासूंश नानु शोचंती पंडिता. तिथून गीतेचा जन्म झाला आणि गीता सांगितली गेली. मी का बोललो? पहिल्या अध्यायात अर्जुनराव रडले, पण त्या रडण्याला सुद्धा भगवान योग म्हणाले, कारण त्या रडण्यामुळे देवाशी जोडले गेले. दादानो, माझी विनंती आहे, तुम्ही जरूर रडा, तुम्ही जरूर रडा. पण पुढचं 2 वाक्य ऐका, देवाजवळ रडा. आणि पुढचं 1 वाक्य ऐका, देवासाठी रडा. जरूर रडा, नक्की रडायचं. बघा, देवाच्या जवळ रडायचं आणि देवासाठी रडायचं. सून सांभाळत नाही म्हणून नाही रडायचं, देवासाठी रडा, पांडुरंगासाठी रडा. पांडुरंगासाठी कधीतरी डोळ्याला अश्रू येऊ द्या. 35 वर्ष झाली गळ्यात तुळशीची माळ घालून, पण पांडुरंगा
तो अजून स्वप्नात सुद्धा आला नाहीच रे. काय माझ्या जीवनात अर्थ आहे, कधी मला तू दर्शन देणार. म्हणून देवाच्या जवळ जाऊन ढसा 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 नाही जमलं तर निदान हुंदक तरी द्या, निदान मुसमुस तरी करा. कोणासाठी? देवासाठी. हे लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे. म्हणून पहिल्या अध्यायात भगवान अर्जुनराव रडले, पण त्या रडण्याला सुद्धा देव काय म्हणाले? योग. अर्जुन विषाद योगो प्रथमोध्याय. रडण्यामुळं जर देवाशी जोडलं जात असेल तर ते रडणं सुद्धा काय आहे? योग आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्य योगो द्वितीयोध्याय. पुढं तिसरा अध्याय कर्मयोगो तृतीयोध्याय. पुढं चौथा अध्याय आहे ज्ञान कर्मयोगो. पुढे पाचवा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योगो पंचमोध्याय. पुढं सहावा अध्याय आहे आत्म संयम योगो षष्ठोध्याय. पुढं सातवा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योगो सप्तमोध्याय. पुढं आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योगो. पुढं नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योगो. दहावा अध्याय विभूती योगो. अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योगो. बारावा अध्याय भक्ती योगो. तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योगो. चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योगो. 15वा अध्याय पुरुषोत्तम योगो. 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योगो. 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योगो. आणि 18वा अध्याय मोक्ष संन्यास योगो. आपलं हे कडेला गेलं हा सुद्धा योग आहे. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, ज्या कोणत्या कामानं, ज्या कोणत्या साधनेनं, ज्या कोणत्या क्रियेनं देवाशी जर जोडलं जात असेल ना तर ती क्रिया योग आहे. अरे मंडप झाडणं सुद्धा योग आहे. गायीची सेवा करणं महान योग आहे. लक्षात ठेवा, महान योग आहे. आणि म्हणूनच त्या महान योगाचंच आपल्या जीवनामध्ये पुरस्कार आदरणीय स्वामीजींनी केलेला आहे. रात्रंदिवस गायीसाठी. ऐका, उपकार तिथं करावा जिथून परतफेड होतच नसते, तिथं उपकार करत जावा. आपलं उलट आहे, जिथून दुपटीनं परतफेड होईल तिथं काहीतरी देत असतो आपण. असं नाही करायचं. उपकार आपण केलेला त्या पुढच्या व्यक्तीच्या आठवणीत सुद्धा नसलं पाहिजे, अशा ठिकाणी उपकार करा. म्हणून मायबाप, या गायीची सेवा, गोमातेची सेवा करा. गायीची सेवा जर आपण केली तरच ती आपली काय करेल? सेवा करेल. गाय जगेल तरच देश जगेल, हे लक्षात असू द्या. काही लोक बोलता बोलता बोलतात आपल्याला काय करायचे. असं नाही हो, असं नाही हो. आता हे बघा, आपला सप्ताह आहे. आपल्या सप्त्याची शेवट कधी? परवा दिवशी. कशाच्या कीर्तनाने? काल्याच्या कीर्तनाने. बरोबर आहे की नाही? काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण आहे का? नाही. आता ऐका, काल्याचं कीर्तन पूर्ण कधी? काल्याचं कीर्तन पूर्ण कधी होतंय? 12 वाजता. बरोबर नाही. काल्याच्या कीर्तनाची पूर्णता कधी? कोणताही कीर्तनकार असू द्या, त्या कीर्तनकाराला काल्याच्या कीर्तनात ते म्हणावंच लागतंय. त्याच्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होऊ शकतच नाही. काय म्हणावं लागतंय? चला वळू, हे म्हणावंच लागतंय. चला वळू गाई, गाई वळू म्हणावंच लागतंय. म्हणजे गाई राखल्याशिवाय, गाई सांभाळल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. गाई कुणी राखल्या? भगवान कृष्ण कन्हैयाने. जरा ऐका, म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाचं उपास्य आराध्य दैवत कोण आहे? गाय आहे. आता ऐका, आणि आपलं आराध्य दैवत उपास्य कोण आहे? भगवान कृष्ण. कसं? विठेवरचा जो पांडुरंग परमात्मा आहे तो परमात्मा तिथं आला कुठून?
पुंडलिकाच्या भावार्था मुंबईहुनी चुकलं गोकुळीहुनी झाला येता. अर्थात विटेवरचा परमात्मा म्हणजे प्रत्यक्षात कोण आहे? कृष्ण कन्हैया. म्हणजे काय झालं? आपलं आराध्य कन्हैया पांडुरंग परमात्मा आणि त्यांचं आराध्य कोण? गाय आहे. म्हणजे आपल्या मालकाचा मालक कोण आहे? गाय. म्हणजे आपल्या उपास्याचा उपास्य कोण आहे? गाय आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा आणि गायीचा नितांत संबंध आहे. म्हणून इथे आलेल्या माझ्या सर्व वैष्णवांना विनंती आहे, वर्षातून एक दिवस घरचं काम सोडा, स्वामीजींची भेट घ्या. स्वामीजी, तुमच्या घरात कोणाचा तरी वाढदिवस असतो, तुमच्या घरात कोणाची तरी पुण्यतिथी असते, त्या दिवशी घरामध्ये ते न करता घरातले सगळे लोक त्या दिवशी दिवसभर इथं या, दिवसभर गाईची सेवा करा, शेण काढा, गाईची सेवा करा, झाडून काढा आणि तो वाढदिवस गाईच्या गोठ्यात साजरा करा. खऱ्या अर्थाने ती गोमाता आपल्याला पुण्य देईल, आपल्याला आशीर्वाद देईल. आणि हा महात्मा रात्रंदिवस इथं तडफडतोय गाई करता, सेवा करण्याकरता. माईबाप, आपली विनंती आहे आपल्याला, आपण वेळ देत जा. वेळ देणं फार महत्वाचं आहे. वर्षातला एक दिवस आमचा असेल, वर्षातला एक दिवस आमचा असेल, असे एक दिवस द्या. त्या दिवशी या, सगळं मंदिर स्वच्छ करा. त्या दिवशी या, देवाला स्नान घाला. त्या दिवशी या, देवाची पूजा करा. त्या दिवशी गाईचा चारा तयार करा, गाईला चारा द्या, गाईचा स्वच्छ करा, तिला धुवा, तिला आंघोळ घाला. त्या दिवशी या, ते शेण जरा काढा. तो दिवस आपल्या जीवनातला आणि मी खरं सांगू का, तोच दिवस तुमच्या आयुष्यात जमेला धरला जाणार आहे, हे ध्यानात ठेवा. अजून सांगू, तसा जर तुम्ही वाढदिवस केला गाईची सेवा करत करत आणि भगवान दत्तात्रेयांची सेवा करत करत जर वाढदिवस साजरा केला ना, तरच खऱ्या अर्थानं तो वाढदिवस होईल. म्हणजे तो दिवस हिशोबात धरला जाणार नाही, वाढला जाईल, हे ध्यानात ठेवा. दिवस आयुष्यातले वाढवायचे असतील तर एक दिवस इथे येऊन द्या. माझी कळकळीची विनंती आहे. मी इतकं व्याख्यान कशा करता करायला लागलोय? योगानं युक्त, त्याचं नाव योगी. आणि मग असा जो योगी असतो, मग असा भक्त, महात्मा, साधू, संत जे कोणी आहेत, ज्यांनी देवाशी जे जोडले गेलेले आहेत, ते कोण आहेत? योगी. आणि अशा योग्याची संपदा कोणती आहे? त्याग आणि शांती. पहिली संपत्ती सांगितली त्याग. लक्ष द्या, त्याग ही काय आहे? संपत्ती आहे. उद्धव महाराज, त्याग ही संपत्ती आहे. थोडं डोक्याला ताण द्या, थोडा वेळ. त्यागाला तुकोबाराय काय म्हणतात? संपत्ती. जरा ऐका, त्याग शब्द उच्चारला की तुमच्या डोक्यामध्ये टाकणं येतं का घेणं येतं? त्याग शब्द उच्चारला की टाकणं येतं का घेणं येतं? टाकणं येतं. त्याग शब्द उच्चारला की फेकून देणं हे डोक्यात येतं का संग्रह करणं हे डोक्यात येतं? फेकून देणं, टाकून देणं, बरोबर. आता ऐका, या त्यागाला तुकोबाराय काय म्हणालेत? संपत्ती. आता सांगा, संपत्ती हा शब्द उच्चारला की तुमच्या डोक्यात टाकणं येतं का घेणं येतं? घेणं येतं. संपत्ती हा शब्द उच्चारला की जवळ न ठेवणं हे डोक्यात येतं का संग्रह करून ठेवणं हे डोक्यात येतं? बघा, लक्ष देऊन कीर्तन आहे का? संग्रह करणं हे डोक्यात येतं, घेणं हे डोक्यात येतं. संपत्ती शब्द उच्चारला की हे येतं. आता इथं तुकोबारायांनी संपत्ती म्हणलंय कशाला? त्यागाला. अरे, त्याग शब्दाचाच अर्थ काय आहे? टाकून देणं. त्याग शब्दाचाच अर्थ काय? आणि मग फेकून देणं, टाकून देणं ही संपत्ती होईलच कशी?
लक्षात ठेवा. संपत्ती म्हणलं रे म्हणलं की म्हणजे खोऱ्यानं नाही म्हणत मी, पण ओढणं, जवळ घेणं आहे ना, ठेवणं, बचत करणं, हे येतं का ना डोक्यात. संपत्ती म्हणलं की. आणि त्याग म्हणलं की टाकून देणं. तर मग त्याग ही संपत्ती कशी होऊ शकते? बस त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर आहे, हीच तर संतांच्या जीवनातली क्रांती आहे देवा. त्याने त्यागालाच संपत्ती म्हटलंय. कशी संपत्ती म्हटलंय? उदाहरण आठवलंय म्हणून सांगून जातो, परत ध्यानात राहील न राहील सांगता येत नाही. संत गाडगे बाबा नाशिकला आले होते. एका फार मोठ्या शेठजीच्या घरी, करोडोपती मनुष्य त्याच्या घरी आले. मग आता साधू घरी आले म्हटल्यानंतर त्यांना पाणी प्यायला दिलं पाहिजे ना. शेठजीने काय केलं? त्यांना पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायला दिलं. ऐका ऐका, त्यांनी सांगितलं गाडगे बाबाने, मी याच्यात पाणी पित नाही म्हणे, याच्यात पाणी पित नाही. शेठजीलाही वाटलं, वाईट वाटलं. एवढी संपत्ती असताना आपण स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला दिलं, काय उपयोग आहे आपला? घरात गेले, चांदीचा ग्लास आणला, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी दिलं. आता ऐका, पुन्हा गाडगे बाबाने उत्तर दिलं, मला याच्यात चालत नाही. शेठजीला वाईट वाटलं. काय म्हणलं आपल्या संपत्तीला काडी लावायची? एवढी मोठी इस्टेट आहे आणि चांदीच्या ग्लासमध्ये आपण पाणी प्यायला दिलं. पुन्हा घरात गेला, सोन्याचा ग्लास आणला हो आणि त्याच्यात पाणी प्यायला दिलं. ऐका ऐका, उत्तर दिलं गाडगे बाबाने, मला याच्यात चालत नाही. शेठजीला थंडी वाजून आली. थंडी. आता काय करायचं? सगळे उपाय संपले ना. आता काय करायचं? ऐका ऐका, स्टीलच्या ग्लासमध्ये चालत नाही, चांदीच्या ग्लासमध्ये चालत नाही, सोन्याच्या ग्लासमध्ये. काय काय जीवन आहे, काय जीवन आहे. मला सांगा, कदाचित हाच प्रयोग तुम्ही जर आमच्यासाठी केला, काय होईल बरं? समजा सोन्याच्या ग्लासमध्ये तुम्ही आम्हाला पाणी आणून दिलं, काय होईल बरं? ते बघा, हे म्हणते ग्लास सुद्धा घेऊन जातील. म्हणजे एवढे हलकट समजतं वय आम्हाला तुम्ही. बरं, आता मला पुढचं म्हणायचं रवे बाबा, जर तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही आम्हाला सोन्याच्या ग्लासमध्ये जर पाणी दिलं तर आम्ही ग्लास सुद्धा घेऊन जाऊ, तर तुम्ही प्रयोग करून बघा. लक्ष द्या. शेठजी घाबरले. महाराज, मग तुम्हाला पाणी चालतंय कशात? आणि मग महाराजांनी उत्तर दिलं, गाडग्यात पाणी पितो म्हणे, मला गाडगं लागतंय. आणि सांगू का, शेठजीच्या घरात गाडगं नव्हतं. आता मला उत्तर द्या, श्रीमंत गाडगे महाराज ठरले का श्रीमंत शेठजी ठरले? अक्षरशः शेठजीनं पाय धरले, महाराज माफ करा, मी चुकलो, मी तुम्हाला देऊ शकत नाही. करोडोची संपत्ती असणाऱ्या शेठजी हरले आणि शेठजीनं गाडगे बाबाचे पाय धरले. आता बोला, श्रीमंत कोण? गाडगे महाराज. आता मला उत्तर द्यायचंय, किती कोटी होते त्यांच्याकडे? काहीच नव्हतं. आणि मग श्रीमंत कसे काय ठरले? उत्तर देतो, त्याग होता म्हणून. म्हणून त्याग हीच साधूची काय आहे? संपत्ती आहे. त्याग हेच साधूचं काय आहे? वैभव आहे. तर आता नेमका कशाचा त्याग करायचा? त्याग करायचा म्हणजे टाकून द्यायचं. मग कशाचा त्याग करायचा? 2-3 गोष्टी सांगतो, वेळेत थांबणार आहे. कशाचा त्याग करायचा? त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, ऐसा करा. अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा
त्याग तरी ऐसा करा. लक्ष द्या, त्याग ही काय झाली? संपत्ती. पण मग त्याग कशाचा करायचा? चांगला आहे का? परमार्थामध्ये वस्तूचा, व्यक्तीचा, पदार्थाचा, लौकिकाचा त्याग फारसा महत्वाचा नाही. त्याग करायचा कशाचा? अहंकारा दवडावे. पहिली गोष्ट आहे, आपल्या जीवनातील अहंकाराला आपण काय केलं पाहिजे? फेकून दिलं पाहिजे. अहंकाराचा जीवनात काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. पावलो पावली अहंकार असतो आमच्याकडं, पावलो पावली अहंकार. काय कमाल आहे. माझ्यामुळं चाललंय, माझ्यामुळं चाललंय. केवढा अहंकार आहे. घरातला तो म्हातारा मनुष्य म्हणत असतो, महाराज हे सगळं मी केलंय. त्या घरातली ती म्हातारी म्हणत असते, महाराज मी नकाबोटाने प्रपंच केलाय. त्या घरातला तो तरुणा पोरगा म्हणत असतो, महाराज हे सगळं पट्ट्यानं मी केलंय. तर त्या घरातली ती सून म्हणत असते, महाराज असल्या घरात उग मी म्हणून टिकले. आता काय होतं बघा, मग सगळ्याचे मी एकत्र गोळा झाले की घर्षण होतं, त्याचा स्फोट होतो, भांडणं होतात. मग ते भांडणं मिटवण्यासाठी शेजाऱ्याला बोलवलं जातं. शेजारी म्हणतो येतो, भांडण मिटवतो, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? तो म्हणतो मी सांगतो तसं ऐकलं. त्याला म्हटलं बाबा त्या मीनं तर काढी लागली, तुझं मी अजून कशाला आणतो इथं? ऐका जरा, क्षणाला आपण आपला मी काय करीत असतो? पुढे आणीत असतो. माझ्यामुळं चाललंय, काय खरं आहे महाराज, उगा आम्ही दोघं चौघं आहोत म्हणून सप्ता. काय कमालच आहे. कधीतरी या विचारातून बाहेर पडा. या विचारातून बाहेर पडलं पाहिजे देवा. ऐका दादानो, एक लहानपणी कविता होती बघा. रामकृष्ण ही आले गेले, त्याहुनी जग का ओसची पडिले, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. या मीला टाकून द्या, अहंकाराला फेकून द्या, त्याला मुठ माती द्या. त्याग करायचा आहे तर कशाचा करायचा? अहंकाराचा त्याग. पहिली गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपुले स्वस्ते सहजे आपण केले. आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर अहंकाराला बाजूला काढा. अजून ओवी देतो, तेत अहम हा धूप जाळू, ना अहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. अजून ओवी देतो, ज्ञानोबाराय सांगतात, तेवी अहंता सांडूनी पाही. ज्ञानोबारायाची भाषा आहे, अहंता सांडूनी पाही, तेवी बुद्धिमंती देही. अहंता सांडूनी पाही, त्याची जे आशेष ही संसार जात. दादानो, जीवन सुखी व्हावं असं वाटत असेल तर मी केले, मी केले, मी केले हे जरा काय करा, काढा ना बाजूला, फेकून द्या ना हो. हे बघा, सोपं बोलतो. मुलीला जन्म देणारा बाप, शिक्षणाचा सगळा खर्च करणारा बाप, लग्नाचा सगळा खर्च करणारा बाप, आणि मग शेवटी कार्यक्रम असतो लग्नात कन्यादानाचा. मग ते कन्यादान चालू असतं आणि कन्यादान होत असताना त्या जावयानं असा खाली हात घातलेला असतो. भूदेव काहीतरी म्हणत असतात, ते माग तो बाप म्हणत असतो. त्याच्यात एक शब्द असतो न मम. ऐका, तो वडील तिथे न मम असं म्हणतो आणि तिथून पुढच्या त्या मुलीच्या जबाबदारीतून तो बाप सुटतो. आणि मग जबाबदारीत कोण अडकतो? तो खाली हात घातलेला. काय भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, आपणची विवुनी दुहिता, की न मम म्हणे पिता तो सुटे, प्रतिग्रहिता जावाई श्रीके. म्हणून मायबाप
न मम म्हणायला शिका. अहंकाराचा त्याग करा. त्यागाचा पहिला प्रकार सांगितला अहंकार फेकून देणं. पुढं काय, अजून काय त्याग सांगतात तुकोबाराय. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा रोणे, झाला पद्मनाभ सेवा रोणे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला स्वयंनाभ सेवा रोणे, झाला पद्मनाभ सेवा रोणे, सेवा रोणे, सेवा रोणे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. लक्ष द्या, त्याग कशाचा करायचा. पहिली गोष्ट सांगितली अहंकाराचा त्याग करायचा. दुसरी गोष्ट सांगायला लागलोय कामनेचा त्याग करा. कामनेचा, हे केल्यानंतर मला हे मिळावं या अपेक्षेचा एक त्याग करा. आणि हे मी करतोय या अभिमानाचा एक त्याग करा. याच्यातच थांबतो मी आता, पुढचं काही चरण सांगत नाही. तर ऐका, काय ज्ञानोबरायाची भाषा आहे. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या तोही ते नाव बंधू कर्माचा. की हे मी करतोय हे एक टाकून द्या, आणि याच्यातून हे मिळालं पाहिजे हे एक टाकून द्या. टाकायचंयच ना तुम्हाला, त्यागच करायचा आहे ना, तर मग मी या वृत्तीचा एक त्याग करा आणि त्याच्यातल्या अपेक्षेचा एक काय करा, त्याग करा. जुन्या काळातली गोष्ट आहे. ते आंबे 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, खेड्यातली गोष्ट आहे. ते आंबे खूप आवडायचे. मग सुरुवातीला आंबे खेड्यात येत नाहीत. अगोदर कोकणातले मुंबईत येतात, पुन्हा मुंबईतून पुण्यात येतात, पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी येतात. असं होतं ते. तालुक्याच्या ठिकाणी आंबे आलेले, तालुक्याच्या ठिकाणी आंबे. जुना काळ 55-60 वर्षापूर्वी आंबे कुठं आले? पुण्यात. कासरवाडीला कुठले एवढं लवकर येते? जुना काळ. बैलगाडी आहे का? बैलगाडी म्हणजे गाड्याची नव्हे, बैलगाडीत बसून बिचारा गेला गाडीवान भारदस्त, आणि ते आंबे घेतले. ते कलमी आंबे, ते वजन करून घेतले आंबे, करंडीभर आंबे घेतले. ऐका, निघाला. अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी आली होती, खडकीपर्यंत साधारणतः बैलगाडी. आणि त्याला वाटलं नाही तर आता घरी गेल्यावर तर आंबे काय करायचे, खायचेच आहेत घरी गेल्यावर. काय हरकत आहे रस्त्यात एक खाल्ला तर. बरं, शिवाय आपणच आणलेले आहेत, पैसे देऊन आणलेले आहेत, काय अडचण आहे. म्हणून त्यानं काय केलं, त्या करंडीतला ते कलमी आंबे तो एक आंबा काढला. ऐका बरं का, खायला सुरू केला. हे मी कशासाठी सांगायला लागलोय, कीर्तनाची वेळ वाढावी याच्यासाठी नाही सांगत. हे मी याच्यासाठी सांगायला लागलोय, त्याग करायचा आहे. कशाचा त्याग करायचा आहे? मी अहंकार हा एक त्याग करायचा आहे, आणि याच्यातून मला हे फल मिळावं या अपेक्षेचा एक काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. त्याच्यासाठी सांगायला लागलोय. बघा झालं काय, त्यानं काढला एक आंबा. आता ऐका, आंबा खायचा म्हटल्यानंतर कसा खाल्ला पाहिजे आंबा? काय कमाल आहे तुमची. आंबा कसा खायचा हे सांगा ना. आंबा कसा खाल्ला पाहिजे? त्याची ती साल काय केली पाहिजे, वरची टाकून दिली पाहिजे, आतली कोय काय केली पाहिजे, फेकून दिली पाहिजे, आणि मधला रस काय केला पाहिजे, चाखला पाहिजे. पण ऐका, हा होता अर्थशास्त्राचा तज्ञ. त्यानं विचार केला, साल कशी काय टाकायची, कोय कशी काय फेकून द्यायची. कारण आपण पैसे सगळ्याचे दिलेत. रवीजी, त्याने ते आंबे वजनावर घेतले होते, डझनावर नाही. वजन केलं ना. मग त्यानं काय विचार केला, सालीचं सुद्धा काय झालंय, वजन झालंय, कोळीचं सुद्धा काय झालंय, वजन झाले. आणि मग अशा दिवसाला इतक्या महाग आपण हे आंबे आणले, आणि मग साल वाया कशी घालवायची. म्हणून त्यानं काय केलं, तो तसाच आंबा तोंडात असा घशात घालायला लागला, तसाच. आता मला सांगा, जाईल का तो घशात? घशाचं छिद्र
छोट, आंबा मोठा. पण लक्षात ठेवा, त्याला माहीत होतं प्रयत्ने वालूचे कनरगडिता तेलही गळे. त्यामुळे तो प्रयत्न करत होता. ऐका, प्रयत्न करत होता. आणि शेवटी घशाचं छिद्र छोटच किंवा, पण तो तसाच आंबा असा आत ढकलत होता. ऐका, त्यानं ज्ञानेश्वरी वाचलेली होती, त्यांना ओवी पाठ होती. अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी एक वेळे. जरा ऐका. आणि म्हणून ती व्यक्ती असा आंबा घशात घालण्याचा काय करत होती, प्रयत्न करत होती. आता बघा, तो आंबा घशात घालून घालून इतका आत गेला, बरोबर घशात तो आंबा असा अडकला. कारण तो कलमी आंबा ना. कलमी आंबे कसे असतात, दोन्ही बाजूनं निमुळती असतात आणि मध्ये जाड असतो. कोण? हा, आंबा मध्ये झाड असतो. बहुतेक बरेच आंबे असे मध्ये झाड असतात. झालं काय, जिथं ती जाड बाजू आहे ना, तिथं फिट्ट तो आंबा असा त्याच्या घशात जाऊन काय झाला, बसला. आणि आता गंमत अशी झाली, काही केल्यानं तो आंबा काय आतमध्ये जाईच ना. बरं, आत जाईना म्हणून बाहेर काढावा, तर तो बाहेरही येईना. माप पक्क बसलं ना, आता बाहेर येईन. आता ऐका, आंबा आत जाईना, आंबा बाहेरही येईना. आणि हे असं झालंय म्हणून गाडीवानाला सांगताही येईना. तोंडात आंबा सांगतो कसा? 5-2 मिनिटात तर त्याचे डोळे चांदीचे झाले. चक्कर येऊन धाडकन पडला. तो गाडीवानाच्या अंगावर धाडकन पडला. गाडीवानानं बघितलं, अरे बापरे, हे काय सुंदर ते ध्यान. ते असं बघितलं. आणि ऐका पुढं, ऐका जरा लक्ष द्या. सुदैव याचं, त्या मालकाचं सुदैव, बिचारा गाडीवान अडाणी होता. माझे शब्द नाही कळले तुम्हाला. बिचारा तो गाडीवान अडाणी होता. तो गाडीवान जर दुर्दैवानं याच्या सुशिक्षित असता, तर त्यानं तिथं विचार सुरू केला असता, याच्या तोंडात आंबा गेला कसा. आणि एवढा विचार करेस तर हा वैकुंठाला गेला. पण मी अगोदरच म्हणालो, याचं सुदैव की तो गाडीवान अडाणी होता. त्यानं काय नाही केलं, त्याच्या मानेवर अशी बुक्की मारली. हा, राईट. आणि अशी बुक्की मारल्या तोंडातून पटकन आंबा काय झाला, खाली पडला. वाचलो रे बाबा, म्हणला वाचलो रे. आणि मग तो गाडीवान म्हणायला लागला, काय दादा आंबा कुठं असा खात असतात का? असा खात असतात. मग कसं खात असतात? अहो दादा, साल टाकून द्यायची असते. मग कसं काय टाकून द्यायचे? अरे सालीचे बी पैसे दिलेत, कोईचे बी पैसे दिलेत. अहो दादा, जरी पैसे दिलेले असले तरी साल टाकूनच द्यायचे असते, कोय फेकूनच द्यायचे असते. आणि आतला रस तेवढा चाखायचा असतो. सिद्धांताचं वाक्य ऐका, अभिमानाची साल फेकूनच द्या, अपेक्षेची कोय टाकूनच द्या, आणि सतत कर्म करत राहणं, हा रस जीवनामध्ये सेवन करा. त्याचं नाव आहे त्याग. आणि तो त्याग जीवनात महत्वाचा आहे. त्याग तरी ऐसा करा, योग्याची संपदा त्याग. त्याग कशा, याचं मी चिंतन आपल्या पुढे मांडलंय. घड्याळ पुढे गेलेलं आहे, सगळ्या गोष्टी उरकल्या पाहिजेत. म्हणून त्याग तरी ऐसा करा, अर्थात योग्याची संपदा त्याग. अजून काय आहे? योग्याची संपदा शांती, उभय लोके कीर्ती, 16 मान, येरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेशे. ऐका, अर्थात त्याग आणि शांती ही योग्याच्या जीवनातली संपत्ती आहे. शांती कशाला म्हणायचं? तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञानही मागवते, हरपे ते निरुते, शांती पैगा. अशी शांती आणि असा त्याग. म्हणजे शांत डोक्यानं एवढं वाक्य ऐका. त्याग शब्दाचा अर्थ वस्तूचा, पदार्थाचा, व्यक्तीचा, घराचा, बंगल्याचा, गाडीचा
त्याग करायचा असा अर्थ कृपा करून इथं तुम्ही घेऊ नका. तुम्ही घेणार बी नाही म्हणा, पण असा अर्थ काही घेऊ नका. त्याग करायचा म्हणजे कशाचा? अहंकार, याचा त्याग करा. याच्यातून हे मिळालं पाहिजे या अपेक्षेचा त्याग करा. आणि अशा त्याग या संपत्तीनं युक्त जर कोण असतात तर ते महात्मे असतात. का ते असे झालेले असतात? तर त्यांच्या जीवनात त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलेलं असतं. विठोबा आणखीन 13 मिनिट शिल्लक आहेत. पाठीमागची मंडळी उठू नका. मी त्याच्याकरता तर विठोबा रखुमाई आत्तापर्यंत थांबवलं होतं. माझी विनंती आहे, मी तुमची वेळ जास्त घेणार नाही. 13 मिनिटं अजून माझ्या हक्काची शिल्लक आहेत, तेव्हा उठू नका. कीर्तनातून उठणं चांगलं नसतं, माणसातून उठणं बरं नसतं. तेव्हा माणसातून उठू नका. लक्ष द्या. योगाची संपदा त्याग या विषयाचं आपण चिंतन मांडलंय. पुढचे चरणाचा विचार अगदी तसा शिल्लक आहे, त्याचा विस्तार आता करूही इच्छित नाही. इथं गोड गोड गुणी लोक आहेत. आज त्यांचं खूप मोठं, खरं म्हणजे त्यांची उपासमार झालेली आहे. मला वाटतं त्यांनी आज म्हणण्याचा त्याग केला. योगाची संपदा त्याग आणि शांते उभयलोके कीर्ती सोहळामान. उभयलोके कीर्ती सोहळामान एरेरावरी जायाचे उसणे. पुढे काय? भाग्यस्थळे देणे झाडावेशी. ऐका, भाग्यस्थळापर्यंत जर पोहोचायचं असेल तर झाडा द्यावा लागतो. सोपं करतो. भाग्यस्थळ म्हणजे परमात्मा प्राप्ती, भगवत प्राप्ती. आणि मग भगवत प्राप्तीपर्यंत जायचं असेल तर काय केलं पाहिजे? झाडा दिला पाहिजे. नाही कळलं? जितकं मोठ्या माणसाला भेटायचंय तितकी त्याची भेटणाऱ्याची तपासणी जादा केली जाते. बरोबर आहे का? अगदी बरोबर. राज्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर तपासणी थोडी कमी असते. कॅबिनेट दर्जाच्या भेटायचं तपासणी जास्त असते. पंतप्रधानांना भेटायचं असेल तर अधिक तपासणी केली जाते. राष्ट्रपतींना भेटायचं असेल तर त्याच्याहीपेक्षा जास्त तपासणी शब्द बोललोय मी. अभंगाच्या दृष्टिकोनातून बोलायचं ठरला तर झडती द्यावी लागते का नाही? ऐका जरा, झडती द्यायची म्हणजे काय नसतं. तुमच्या जवळचं बरचसं काय तुम्हाला काय करावं लागतं? टाकून द्यावं लागतं. हे खिशातलं चालत नाही, पेन चालत नाही, चाव्या चालत नाहीत, लोखंड चालत नाही, मोबाईल बरंच असतं ना. टाकून द्या. संपलंय कीर्तन. जितका मोठा माणूस आणि तितकी मोठ्या माणसाची भेट घ्यायची जर असेल तर तितकंच तुम्हाला जास्त तुमच्या जवळचं काय करावं लागतंय?
टाकून द्यावं लागतंय. कीर्तन लक्षात येतंय. मग जितका मोठा माणूस तितकं जर जवळचं जास्त टाकून द्यावं लागत असेल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्म्याला जर भेटायचं असेल तर तितकं जास्त टाकून द्यावंच लागेल. तितकी झडती द्यावी लागेल. ओवी देतो तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम म्हणजेच आजच्या चिंतनातलं भाग्यस्थळ. आणि त्या भाग्यस्थळाला जायचं असेल तर काय करावं लागेल? झडती द्यावी लागेल, टाकून द्यावं लागेल. काय काय टाकून द्यायचं, कसं कसं टाकून द्यायचं. घरी गेल्यावर तुम्हाला वेळ मिळेल का? होई तरी म्हणा मिळेल ना वेळ. मग घरी गेले ना संत एकनाथ महाराजांचं रामायण घ्या, त्यातलं बालकांड घ्या आणि सुमंत नावाचे प्रधान राजा दशरथानं पाठवले जातात रामप्रभूला घेऊन या म्हणून. तेव्हा सुमंतजी रामप्रभूच्या दरबारात जाताना एकूण 7 दरवाजे लागतात आणि कोणत्या कोणत्या दरवाज्यात सुमंतानं काय काय टाकलंय हे तुम्ही घरी जाऊन जरा निवांतच वाचा. माझी विनंती आहे, मोठ्या माणसाची भेट घ्यायची असेल ना तर जरा टाकून द्या, मोकळं व्हा, मोकळं व्हा, मोकळं व्हा आणि मग भेट होऊ शकते, अन्यथा होत नाही. इतिहास सांगायचा ठरला राजा जनकाच्या भेटी करता जेव्हा भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज जातात तेव्हा राजा जनकाने आतून निरोप दिलाय, शुकाचार्याने बाहेरून निरोप दिलाय, मी हरिभक्तीपरायण परमपूज्य भागवताचार्य गुरुवर्य शुकाचार्य महाराज आलोय असा बाहेरून निरोप दिला. आणि मग आतून 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 जनक राजाने द्वारपाळाच्या जवळ उत्तर दिलं, निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा सुखी भव. आणि मग मात्र त्याने विचार केला, अरे संग टाकायचा आहे तर माझ्याजवळ संघ आहेच कशाचा, मी नेमकं काय टाकायचंय, कुठला संघ माझ्याजवळ आहे. शेवटी विचार केला, हे 2 बोटाची लंगोटी दिली फेकून, सांगा मी शुकाचार्य महाराज आलोय म्हणून. आतून तोच निरोप, संगम त्यक्त्वा सुखी भव. ऐका, पुन्हा पुन्हा आतून तोच निरोप आलाय. पुन्हा काय विचार आहे काय, हातात राख होती, राख फेकून दिली राख. त्याचं कारण आहे शुकाचार्य महाराजांनी आपल्या हातामध्ये राख घेतली होती. का राख घेतली होती? गुरुचं दर्शन, राजाचं दर्शन आणि देवाचं दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये असं भावार्थ रामायणाच्या बालकांडाच्या 10व्या अध्यायात सांगितलंय. म्हणून जनकाच्या भेटीला जाताना शुकाचार्याने हातात काय घेतली होती? राख घेतली. आतून निरोप, संगम त्यक्त्वा, दिली राख फेकून. पुष्कळ विचार आहे, मी शुक आहे, नावही फेकून दिलं, मीही फेकून दिलं. दादानो, मोठ्या माणसाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण आपल्या जीवनातल्या सगळ्याच उपाधीला टाकून दिलं पाहिजे, उपाधी फेकून दिली पाहिजे, त्याशिवाय दर्शन होऊ शकत नाही. कशाला आता लांबू. आता तुम्ही कीर्तनाला येताना तुमच्या पायातल्या चपला कुठं ठेवल्यात? काय कमाल आहे, सांगा ना. मंडपाच्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे या मंडपात जर यायचं असेल तर चप्पल काय केली पाहिजे? काय केली पाहिजे? मंडपाच्या बाहेरच ठेवली पाहिजे. काय काय बाहेर ठेवली पाहिजे? चप्पल बाहेर ठेवली पाहिजे. हे मला कळत नाही, तुम्हाला बी कळत नाही वय, हे सगळ्यालाच कळतंय की काय बाहेर ठेवलं पाहिजे? चप्पल. कोणती चप्पल? मी असा असा आहे, ही चप्पल बाहेर सोडूनच आत यायचं. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. अभिमानाची चप्पल बाहेर ठेवायचे, अहंकाराची बाहेर ठेवायचे, पदाची चप्पल बाहेर ठेवायचे, कुठंतरी काहीतरी संपत्ती, माझ्यासारखा बंगला आहे, ही चप्पल बाहेरच ठेवायची. आणि या सगळ्या उपाधीला बाहेर टाका आणि मग आत या. भगवान दत्तात्रय महाराज दर्शन देतील आणि आपलं जीवन कृतार्थ होईल. याचं नाव आहे त्याग. आणि तो त्याग माझ्या सहित
आपणा सर्वांच्या जीवनामध्ये घडावा. असा त्याग ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये असतो त्यांच्या जीवनातली सर्वोच्च स्थिती काय असते हे महाराज तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे. तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे. तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे. शिवपद जिवे भोगी जेल. शिवपद जिवे भोगी जेल. येला येला बने जायाचे उसणे. येला येला बने जायाचे उसणे. जायाचे उसणे. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे. शिवपद जीवे भोगी जेल. आणि म्हणून शिवपदाचा उपभोग जीवदशेतून घेता येईल. परमात्मा आपल्याला दर्शन देईल. भगवंताची आपल्यावर कृपा होईल. फक्त आपण उपाधीला, अहंकाराला, मीपणाला, गर्वाला या सगळ्याला टाकायचं आणि मोकळं रिकामं होऊन एकटं आतमध्ये यायचं. आपल्याबरोबर बाकीचा लवाजमा आणायचा. माझा लवाजमा शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? लवाजमा म्हणजे कार्यकर्ते नव्हे. लवाजमा म्हणजे मी असा असा आहे हे जे आपल्या वृत्तीत असतं ना ते सगळं टाकायचं आणि रिकाम होऊन मोकळं होऊन यायचं. भगवान दत्तात्रय महाराज आपल्याला दर्शन देतील. त्यांची कृपा आपल्या जीवनावर होईल. ती कृपा आपल्या जीवनावर व्हावी म्हणूनच आपण सर्वजण इथे आलेला आहात. वैकुंठवासी स्वर्गीय या विभागाचे कार्यसम्राट आमदार महोदय आदरणीय लक्ष्मण भाऊ यांच्या या अथक परिश्रमातून, सहकार्यातून इथे उपस्थित असलेले सर्व वैष्णव, सर्व भाविक, या संपूर्ण ट्रस्टच्या विश्वस्तांच्या सगळ्यांच्या मेहनतीतून आणि तुम्ही उदार अंतःकरणाने दान धर्म करणारे सर्व दाते, अन्नदाते, आश्रयदाते, भूदानदाते असे आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव इथे संपन्न होतोय. उपस्थित सगळ्यांचंच मी हृदयापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, निष्काम कर्मयोगी, वैराग्य मूर्ती पूजनीय स्वामी महाराज यांच्या आशीर्वादामुळं खरं सांगू का मी तुम्हाला, कीर्तन सांगणं वेगळं, तुम्ही जागेत की कीर्तन सांगणं वेगळं आणि कीर्तन जगणं वेगळं. आम्ही कीर्तन सांगतोय, हे कीर्तन जगतात, हे लक्षात ठेवा. असं हे जीवन आहे बघा, असं हे जीवन आहे. प्रत्यक्ष कर्म आहे, प्रत्यक्ष. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना जाहीर विनंती आहे, प्रार्थना आहे, सप्ताह संपल्यानंतर मगाशी बोललोय, वर्षभरातला आपल्या घरातला एखादा वाढदिवसाचा दिवस, एखादा पुण्यतिथीचा दिवस, तो दिवस निवडा. तो दिवस महाराजांना सांगा, त्या दिवशी आम्ही घरातले सगळे लोक इथे येणार आणि मंदिराची झाडलोट करणार, गाईचं शेण काढणार, गाईची सेवा करणार. आम्हाला सेवेचा दिवस द्या. एकच वाक्य देतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर जीवन भोगानं मोठं होत नाही, जीवन त्यागानं मोठं होतं. आणि म्हणून आपलं जीवन त्याग संपन्न असावं, त्याग प्रधान असावं. त्याग हीच आपल्या जीवनातली संपत्ती असावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपेने, यांच्या अनुकंपेने आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा महोत्सव इथे संपन्न होतोय. सगळ्यांना हृदयापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि काला झाल्यानंतर पुढच्या वर्षभरातला आपला दिवस कोणता तेवढा दिवस लवकर निवडा आणि त्या दिवशी पूर्ण परिवारासहित येऊन या आश्रमाची, या मंदिराची आणि गोमातेची
सेवा आपण करावी एवढीच या निमित्ताने प्रार्थना करतो. या उत्सवाला मनापासून अशा खूप खूप शुभेच्छा देतो. उभे राहिलेले सगळे आमचे गुणी लोक आदरणीय रवीजी महाराज, उद्धवजी महाराज यांनाही शुभेच्छा देतो. गोडासे मृदंगाचार्य, पेटी मास्तर, उभे राहिलेले सगळे टाळकरी, विद्यार्थी वृंद, विनेकरी, चोपदार, पेटी मास्तर आणि आपण सगळेजण आपल्या सगळ्याला मनापासून वंदन करतो. आणि आता त्याग करायचाच आहे आणि ते आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवावं, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुकाराम 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 टाळी वाजवा. तुकाराम 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 पुंडलिक जय जय विठ्ठल, चला बाबा विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कुळे मिळे वाकुळे उठले, हरी नाही उच्चारी मने ज्ञानेश्वर राखा पाया पैगंबरा. त्रिगुणात्मक शब्द